नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. एमपीएससी परीक्षा खरं तर गेल्या 25-30 वर्षांपासून एक मृगजळ बनलेला आहे. जितके विद्यार्थी एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेला बसतात त्यापैकी केवळ 0.1% म्हणजे 0% मुलं हे पास होतात, ते हिरो बनतात. याही वेळेस 420 जण अधिकारी बनलेत, ते समाजासाठी हिरो बनलेले आहेत. पण 99.99% जे नापास झाले ते आज झिरो झालेले आहेत. या झिरोंमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं वर्षानुवर्ष एमपीएससीच्या परीक्षेसाठी राबणारे विद्यार्थी आहेत. घरदारावरती तुळशीपत्र ठेवून ते अभ्यासाला लागलेले आहेत. घरच्यांची तर दिशाभूल होतेच होते, पण त्यांची स्वतःची सुद्धा फसगत होते आणि उमेदीची महत्त्वाची वर्ष हातातनं निघून गेल्यानंतर हाती काहीच राहत नाही. त्यात ओपन कॅटेगरीपासून ते इतर सर्व कॅटेगरीपर्यंत पात्रतेची वय वाढवली गेलेली आहे. त्यामुळं 30 वर्ष होऊन गेली तरी मुलं परीक्षा देत राहतात, अविवाहित राहतात आणि ही एक सामाजिक समस्या कालांतरानं आपली बनली आहे हे त्या उमेदवाराच्या लक्षात येतं. तोवर हातातनं आयुष्य हे निघून गेलेलं असतं. जे पास होतात ते काही भव्य दिव्य करतात. होय, ते नक्कीच भव्य दिव्य करतात, तेव्हाच ते पास होतात. म्हणजे यावर्षी जवळपास 3,60,990 मुलं या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ 420 जण हे पास झाले, अधिकारी होत आहेत. आता अंतिम यादीत त्यांची नावं आलेली आहेत. पण मग इतर जे 3,60,574 मुलांचं काय, ते तर नापास झालेले आहेत. त्यांना पुन्हा परीक्षा द्यायची आहे आणि त्यातही जे वर्षानुवर्ष परीक्षाच देत आहेत, नापासच होत आहेत, त्यांनी कधीतरी विचार करायचा आहे किंवा नाही. आणि याही पलीकडं एमपीएससी एक बाजार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या लॉबी सक्रिय आहेत. कोचिंग क्लासेसची एक लॉबी आहे. मॅटमध्ये काही वकील वगैरे जे आव्हान याचिका घेऊन जातात त्यांची एक लॉबी आहे. मंत्रालयामध्ये बसणाऱ्या काही बाबूंची एक लॉबी आहे. किंवा दिशाभूल करणारे काही माजी विद्यार्थी आहेत त्यांची एक लॉबी आहे. हे एक मार्केट आहे. याचा विचार परीक्षेला बसताना विद्यार्थी करतात का? आणि खरंच सरकारी नोकर भरतीतून जर का एमपीएससी परीक्षा मुलांना अधिकारी बनवत असेल तर तेवढ्या जागा दरवर्षी निघतात का, याचा विचार कोणी करणार आहे का? एमपीएससी शिवाय आयुष्यात दुसरं करण्यासाठी काही नाहीये का? दुसऱ्या क्षेत्रांमध्ये संधी नाहीये का? एमपीएससी करत असताना हाती दुसरं कुठलंही कौशल्य येत नाही, तेव्हा वर्ष फक्त हातातनं गेलेलं असतं आणि आयुष्याचं वाटोळं झालं असतं. हे अनेकांना कळत नाही का? असे अनेक प्रश्न आहेत. त्यावरच आज चर्चा करायची आहे. ती चर्चाच अशी आहे की 99.99% करायचं काय? या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत डॉक्टर रवींद्र शेळके आहेत, जे पेशाने डॉक्टर आहेत पण आता उपजिल्हाधिकारी बनले आहेत. SCBC म्हणजे मराठा आरक्षणामार्फत मागासवर्गीयांमधनं ते पहिले आलेले आहेत राज्यात. दिल्लीहून आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर राजेंद्र कोंढरे आहेत, जे आरक्षणाचे अभ्यासक आहेत, पण फार कमी लोकांना माहिती आहे की पदोन्नती असेल किंवा समांतर आरक्षण असेल त्याचे चांगले जाणकार आणि अभ्यासक आहेत. म्हणून त्या अर्थानं आज ते इथे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत महेश बडे आहे, जो एमपीएससीच्या परीक्षांना बसणारा एक विद्यार्थी आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरा विद्यार्थी आहे मंगेश हजारे. याशिवाय आपल्यासोबत विद्यार्थिनी आहे जी एमपीएससी परीक्षेला बसलेली आहे, सुवर्ण पगार. तसंच थोड्याच वेळात आपल्यासोबत प्राध्यापक सचिन हिवसणकर आहेत, जे एमपीएससीच्या क्लासेस चालवतात किंवा शिक्षक आहेत. मला त्यांनाही बोलतं करायचं आहे. मी सुरुवातीला डॉक्टर रवींद्र शेळके यांच्याकडे जातो. डॉक्टर रवींद्र शेळके, तुम्ही म्हणाल आशिष जाधव काय करतायत? मी इतका पास झालोय, दुसरा आलोय राज्यात, आमच्या म्हणजे तुमच्या त्या कॅटेगरीमधनं तुम्ही पहिले आहात, असं असताना आशिष जाधव सगळं नकारात्मक बोलतायत.
पण डॉक्टर रवींद्र शेळके, हीच वस्तुस्थिती आहे, हे वास्तव परीक्षेला बसताना अनेकांच्या लक्षात येत नाही. अनेकांच्या काय, बहुतेकांच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही काय सांगाल? सर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. मी स्वतः असं म्हणेन की माझा हा MPSCचा प्रवास जो राहिलेला आहे तो खूप चढउतारांचा राहिलेला आहे. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी मी जेव्हा चालू केली त्याला जवळजवळ 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष अपयशातून शिकत मी याची तयारी केलेली आहे. तर ते करताना हा विचार माझ्या मनात खूपदा आलेला आहे. ही जी आकडेवारी तुम्ही आधी सांगितली चर्चेच्या सुरुवातीला की 3,60,000 विद्यार्थ्यांनी MPSCची एक्झाम दिली आणि 420 विद्यार्थी त्यातील फक्त सिलेक्ट झाले वेगवेगळ्या पोस्टसाठी. तर जे टक्केवारी जी होते, हॅलो सर, आवाज येतोय माझा? हां, तर ही टक्केवारी जी होते ती सर जवळजवळ 0.1% विद्यार्थी पास होतात आणि बाकीचे विद्यार्थी 99.90% विद्यार्थी जे आहेत त्यांच्या नशिबाला फेल्युअर येतं. मग त्यांच्या पुढे काय, तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर यासाठी मी याआधीही म्हणालेलो आहे आणि आताही तेच म्हणतो की MPSCच्या परीक्षेची तयारी करताना किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करताना विद्यार्थ्यांनी जे करायला हवं, त्या तयारीच्या सुरुवातीला जे करायला हवं, ते मला असं वाटतं की स्वतःचं ॲनालिसिस करायला हवं. आपण हे फील्ड का निवडतोय? मला त्याची आवड आहे खरोखरच, म्हणून आपण ते फील्ड निवडतोय की माझा मित्र करतोय किंवा दुसरा आता मला काहीच पर्याय नाही आहे, माझ्या क्षेत्रामध्ये मला जास्त प्रगती करता आली नाही म्हणून मी तयारी करतोय, याचा नीट विचार करायला पाहिजे. आणि स्वतःला ॲनालिसिस करून की मला त्याची आवड आहे आणि मी नक्की ते करू शकतो, ही खात्री झाल्यानंतर जर विद्यार्थी त्यात उतरले तर नक्कीच हे जे 3,60,000 विद्यार्थी फॉर्म भरत आहेत त्याचं प्रमाण कमी होणार आहे आणि कुठंतरी फेल्युअर येणाऱ्या विद्यार्थ्याचं प्रमाणसुद्धा कमी होणार आहे, असं मला वाटतं. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत सुवर्णा पगार ही विद्यार्थिनी सुद्धा आहे जी MPSCची परीक्षा देते आहे. सुवर्णा पगार, मला काही मूलभूत प्रश्न विचारायचे आहेत. बहुतेकदा काय दिसतं या परीक्षांमध्ये असं दिसतं की नापास होणारे जे आहेत ते फार थोड्या फरकानं नापास होत असतात. विशेषतः पूर्व परीक्षेमध्ये नापास होणारा प्रत्येक जण सांगत असतो की मी केवळ एकाच मार्काने नापास झालो आणि तो एकाच मार्काने नापास होत असतो. पण पास होणारा सुद्धा एकाच मार्गाने पास होत असतो. ही वस्तुस्थिती लक्षात यायला बराच वेळ निघून जातो. सर, कसं आहे की शासनाने मुळात लोकसंख्येप्रमाणे आणि शैक्षणिक वाढता दर आणि जागरूकता याचं भान राखून जागा काढल्या पाहिजे. अगदी 420 जागा म्हटल्या तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार करता आज बरेच विद्यार्थी 4 लाखाच्या दरम्यान बसलेले असतात, तर जागांचा रेशो कमी आहे आणि जातीनिहाय जागा कमी निघतात. आज OBC प्रवर्गामध्ये अनेक जमाती आहेत, त्याचा शासन विचार करत नाहीये. आणि मी सुद्धा याच्यातनंच गेली, माझ्या 5 पोस्ट फायनलच्या 2-2, 3-3 मार्कांनी गेल्या आहेत. मीही त्या गोष्टीला फेस करते आहे. तर शासनाने याचा विचार करावं की कुठेतरी आपण म्हणतोय महाराष्ट्र पुढे जायला हवं, तर त्यासाठी संधीही निर्माण झाली पाहिजे तरुणांना. याकडे शासनाचं लक्ष नाहीये. 99.99% हा जो रेशो आहे हा अतिशय भयान आहे आणि ह्या भयान रेशोला कसं आम्ही फेस करायचं, त्यात आता सर बोललेच की दुसऱ्याही संधी आहेत, त्या संधीला नेमकं कसं सामोरं जायचं. कुठल्याच जागा निघत नाही, जॉबची सिक्युरिटी नसते. कोणीतरी जॉबची सिक्युरिटी शोधतं, कोणीतरी खूप मोठ्या कठीण परिस्थितीतनं ह्या क्षेत्रामध्ये आलेलं असतं स्वप्न घेऊन. कधी आईवडिलांचे असतात, कधी स्वतःचे असतात. काबाड कष्ट सगळेच करतात, पण जागा कमी असल्या कारणाने माणसाला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. विद्यार्थ्यांचं फार मोठं फेल्युअर ते आहे की जागा कमी निघतात. आत्ताचीच ही ॲड जर बघितली आपण 2020ची, तर त्यामध्ये STI आणि ASOच्या इतक्या कमी जागा आहेत की कधी कधी ह्या जागा इतक्या कमी असतात की आपल्या जिल्ह्यांच्या जिल्हे तरी 36 आहेत, तर 36च्या कमी जागा निघतात. तर यामध्ये विद्यार्थ्यांनी कसं सामोरं जायचं आणि कसं यश मिळवायचं हा खूप गंभीर प्रश्न आहे सर सध्या. बरं आहे, मी पुन्हा जातोय मंगेश हजारे या विद्यार्थ्याकडं. मंगेश, तोच प्रश्न आहे की जेव्हा पूर्व परीक्षेला 3,60,000 विद्यार्थी बसत असतील तेव्हा अनेकांना माहिती आहे की पूर्व परीक्षेत काय करायचं आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, एक प्रश्न त्याला 4 किंवा 5 पर्याय असतात, त्यातनं एक निवडायचा असतो आणि 2 तासामध्ये किंवा 1 तासामध्ये मिनिटांपेक्षा जास्त प्रश्न सोडवायचे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. जे विद्यार्थी पूर्व परीक्षेला बसतात त्यांना हे माहिती आहे की मुख्य परीक्षेला यातनं जवळजवळ 99% मुलं नापास होणार आहेत.
तरी सुद्धा तो बसत असतो. मग परीक्षेला बसताना या गुणोत्तराचा किंवा रेशोचा विचार विद्यार्थी म्हणून सगळे करतात की अनेकांना माहीतच नसतं की पुढं फार दिव्य आहे आणि ते पार करण्यासाठी फार मोठी कसोटी आपली लागणार आहे. सर, यामध्ये कसं होतं की सुरुवातीला विद्यार्थी ज्यावेळी तयारी करत असतो त्यावेळी त्याला हे माहिती नसतं की जागा किती निघणार आहेत किंवा त्याचं प्रमाण किती असणार आहे, रेशो हे माहीत. हे क्लासेस जे त्यांचा जे एक लॉबी आहे त्यांनी एक असं निर्माण केलेलं असते की हे सक्सेस रेशो लगेच होत असतो, त्यानंतर जागांचं प्रमाण पण लगेच हे होत असतं. त्यांनी एक ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एक महाजाल असं त्यांचं निर्माण केलेलं असतं की त्यामुळं विद्यार्थ्यांना वाटतं की यातून आपण देखील यामध्ये अधिकारी हो, माझा भाऊ झालेला आहे, माझा मित्र झालेला आहे, हा झालेला आहे, असं त्यांना वाटतं की या पद्धतीने क्लासेसने निर्माण केलेल्या जाळ्यामुळे त्यांना ह्या त्या मोहजालामध्ये त्यांनी बसतात आणि त्यातून त्यांना बाहेर निघणं नंतर अवघड होत जातं. आणि ज्यावेळी ते परीक्षेला बसतात, परीक्षा देतात, त्यानंतर त्यांना समजते की हे रेशो किती असतो त्यातून. आणि मग एकदा यामध्ये या संकटामध्ये या जाळ्यामध्ये सापडले की त्यांना बाहेर निघणं अवघड होत जातं. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत महेश बडे आहेत. महेश बडे, पूर्व परीक्षा झाल्यावरती मुख्य परीक्षा येते आणि मुख्य परीक्षेलाही आत्ता जो निकाल लागलेला आहे तेव्हा 6,825 विद्यार्थी त्या मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले होते. म्हणजेच पूर्व परीक्षेमध्ये 3,54,165 विद्यार्थी हे नापास झाले होते. त्यांच्या हे लक्षात आलं की पुढचे राऊंड्स आपल्यासाठी नाही आहे, आपण दुसऱ्या मार्गाला लागावं. पण तरी सुद्धा नापास झाले पूर्व परीक्षेला, तरी सुद्धा परीक्षेचा खूळ काही डोक्यातून निघत नाही. पुन्हा पुढच्या वर्षीचा जो अटेम्प्ट आहे त्यासाठी लाखो विद्यार्थी पुन्हा तयारीला लागतात किंवा घरच्यांना तरी सांगतात की आम्ही MPSCची परीक्षा देतोय. कालांतरानं म्हणजे 4-5 वर्ष निघून गेल्यावर घरच्यांच्याही लक्षात येतं की हा काहीच करत नाही, MPSCतून काही होणार नाही. पण तरी सुद्धा विद्यार्थी वर्षानुवर्ष पूर्व परीक्षेत नापास झाल्यावर घरच्यांना सांगतात की मी MPSC करतोय. तर इथं यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. यस सर, इथे विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणं खूप महत्त्वाचं आहे. पण होतं काय नक्की याच्यामध्ये, ज्यावेळेस हा विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरा ठिकाणी ज्यावेळेस तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ज्यावेळेस तो येतो, त्यावेळेस गावामध्ये किंवा त्याच्या मित्रांमध्ये, त्यांच्या नातेवाईकांमध्ये अशी चर्चा असते की आता हा तिथं गेलेला आहे तर हा 100% अधिकारी बनणार. ज्यावेळेस तो तयारी करतो परीक्षांची, तर जेव्हा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष होतात, तर तरी देखील मग नंतर घरच्यांची एक मानसिकता अशी व्हायला लागते की आता तू 3 वर्ष दिलेली आहेत, 4 वर्ष दिलेली आहेत, तर तू अजून 1 वर्ष तरी दे, अजून प्रयत्न कर. म्हणजे या ठिकाणी एक घरच्यांची एक आशा अपेक्षा लागलेली असते की माझा मुलगा काही करून क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाला पाहिजे. आणि इथेच सगळं घोडाडतं आणि विद्यार्थ्यांवरती एक ताण निर्माण होतो. आणि आज मी सध्या ग्राउंडवर MPSC स्टुडंट राईट्सच्या माध्यमातून राज्य पातळीवर काम करत असताना मी बरंच असं पाहिलं की विद्यार्थी गेले 7 ते 8 वर्ष झालं हे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची दुःखाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपल्या राज्यातले हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर फक्त MPSCचीच तयारी करतात. सेंट्रलच्या ज्या एक्झाम्स आहेत, SSC असेल, रेल्वे असेल किंवा इतर वेगवेगळ्या बँकिंगच्या असेल, तर आपली मुलं त्या ठिकाणी तयारी करताना दिसत नाहीत. कारण हा जे या पदाविषयी जी क्रेज आहे किंवा समाजामध्ये मिळणारा जो मान सन्मान आहे हा पालकांना देखील हवासा वाटतो, नातेवाईकांना, मित्रांना देखील हवासा वाटतो. जेव्हा ही क्रेज उतरल तेव्हा या विद्यार्थ्यांचं डोकं ठिकाणावर येईल आणि मला नक्की यापुढे काय करायचं आणि मी किती वर्ष या परीक्षेसाठी दिले पाहिजेत हे तेव्हाच त्या विद्यार्थ्यांना कळेल. नाहीतर हे विद्यार्थी स्वतःचं आयुष्य हे बर्बाद करून घेत आहेत. कारण 34-35 वय झालं मुलांचं, तरी देखील मुलं अजून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या संदर्भात MPSC स्टुडंट राईट्सच्या माध्यमातून विविध प्रबोधनं आम्ही आमच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 2 वर्षापासून आम्ही हा उपक्रम करतोय. याच्यामध्ये आम्ही विविध महोत्सव देखील आम्ही आयोजित केलेले आहेत. आमचं हेच आहे की स्पर्धा परीक्षेतलं वास्तव नक्की काय आहे हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना समजावं. कारण की पालकांना आणि विद्यार्थ्यांना जर या स्पर्धा परीक्षेतलं जर वास्तव नाही समजलं तर या विद्यार्थ्यांचं आयुष्य हे बर्बाद झाले शिवाय राहणार नाही. ठीक आहे. आपल्यासोबत प्राध्यापक सचिन हिवसणकर आहेत. सर बघा, मी सुद्धा 25 वर्षांपूर्वी हे बघितलेलं आहे की मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक इथे आधी प्रत्येक बस स्टँडवरती एक जाहिरात दिसायची, चला फौजदार बनूया. नंतर मग काय आलं की उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक असे सगळे होर्डिंग्स लागायला लागले. आणि गावाकडचे जे मुलं असतात ग्रॅज्युएट झाल्यानंतर
त्यांना असं वाटतं की आता कोचिंग क्लास लावला की बस तो अधिकारी बनला. नंतर त्याच्या लक्षात येतं की नाही, ही केवळ एक परीक्षा नाही, पहिला टप्पा तर आहेच मुळात, तो कठीणच आहे, दुसरा टप्पा त्याहूनही कठीण आहे आणि तिसरा तर फारच कठीण आहे. त्यासाठी आपल्या संयमाची कसोटी लागणार आहे. गावाकडनं तो शहराच्या ठिकाणी येतो. पुण्यात आता हल्ली प्रस्थ वाढलेलं आहे कोचिंग क्लासेसचं. मोठमोठ्या जाहिराती म्हणजे अनेक कोचिंग क्लास नामांकित वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावरती कलर्ड जाहिराती वारंवार देत असतात. याच्यावरनं त्यांच्या उत्पन्नाचा क्वांटम लक्षात येतो. तर असे जे क्लासेस आहेत, या क्लासेसमुळे सुद्धा विद्यार्थ्यांची दिशाभूल होते. हो, अगदी. सुरुवातीला तुमचे आभार मानतो की हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तुम्ही त्याला वाचा फोडली आहे. हे नक्कीच आहे की ही सगळ्यांची जबाबदारी आहे. ज्यावेळेस एखादा उमेदवार हा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येतो, तो आल्यानंतर त्याच्या कुटुंबाची किंवा त्याच्यापुरती ही जबाबदारी मर्यादित नसून ज्या संस्थेमध्ये तो प्रवेश घेतो आणि याचा गायडन्स घ्यायला लागतो, तर त्या संस्थेची पण जबाबदारी आहे. मुळात म्हणजे काय की तो विद्यार्थी आल्यानंतर हे नक्की आहे की आता महेशजींनी पण सांगितलं, आपण ऐकलं असेल की 3.5 ते 4 लाख मुलं बसतात आणि त्यातले शेवटी 250-300 फार तर फार 400-450 मुलं निवडले जातात. म्हणजे हे निश्चित आहे की बऱ्याच जणांना याच्यामध्ये अपयश येणार आहे आणि कदाचित 2 ते 3 वर्ष त्यांचे याच्यामध्ये इन्व्हेस्ट होणार आहे. त्यानंतर हे यश मिळेल का नाही याबद्दल आपल्याला खात्री देता येणार नाही. मग अशा वेळेस ज्यावेळेस इन्स्टिट्यूशन या मुलांना गाईड करते, तर गाईड करत असताना इन्स्टिट्यूशनवर ही जबाबदारी आहे की समजा स्पर्धा परीक्षेमध्ये दुर्दैवाने एखाद्या उमेदवाराला यश प्राप्त झालं नाही, तरी तुमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये ज्यावेळेस तो असतो, तर त्या दरम्यान त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काहीतरी स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे की जेणेकरून की तो स्पर्धा परीक्षा वगळता दुसरीकडे कुठल्या क्षेत्रामध्ये गेला तर तरी देखील तिथे त्याला या स्किलची मदत व्हायला पाहिजे आणि त्याच्याकडनं तिथे देखील खूप चांगल्या प्रकारचं काम व्हायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस तो स्पर्धा परीक्षेला येतो आणि क्लास जॉईन करतो, तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला हे गायडन्स मिळालं पाहिजे की अरे सुरुवातीला तू कुठल्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे, ती कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे. म्हणजे बघा आशिषजी इथे की जो येणारा मॉब आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ग्रॅज्युएशनचा आहे. कोणी इंजिनियर आहे, कोणी MBBS आहे, BAMS आहे, BA आहे, BSc आहे वगैरे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे विद्यार्थी आहेत ते इथे येतात. म्हणजे याचा अर्थ हा नक्की झाला की प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं, प्रत्येकाचं कौशल्य जे आता आहे त्याच्याकडे ते पण वेगळं आहे आणि मग त्याला गाईड करत असताना त्याला पर्सनल गायडन्स मिळणं ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे इन्स्टिट्यूशनची. केवळ समोर 200-250 मुलं बसवून प्रत्येकाला तुम्ही जनरल स्टेटमेंट किंवा जनरल गायडन्स नाही करू शकत. तुम्ही त्याचा वैयक्तिक बायोडाटा अभ्यासून त्याचा सगळा आतापर्यंतचा अकॅडमिक कशा प्रकारचा आहे याचा अभ्यास करून की त्याला गाईड करायला पाहिजे की तू आता कुठल्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे, कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे. जर मी अशी खात्री देत नाही की याच्यामुळे त्याला यशच मिळेल, पण एक नक्की होईल की याच्यामुळे त्याचे निदान जे काही 3-4 वर्ष कदाचित वाया गेले असते तर त्याला कुठेतरी मर्यादा येईल. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारचे स्किल डेव्हलप होतील आणि आयुष्याकडे बघण्याचा त्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलेल आणि निदान इथे जो इन्स्टिट्यूशनमध्ये त्याने 1 वर्ष घातलेला आहे तर त्याचा फायदा, त्या एन्व्हायरमेंटचा फायदा त्याला इतर क्षेत्रामध्ये देखील होऊ शकेल. ठीक आहे. आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे आहेत. राजेंद्र कोंढरे यांची माझी पहिली ओळख 2004 मध्ये झाली होती, म्हणजे आज जवळपास 16 वर्ष झालेले आहेत. राजेंद्र कोंढरे, बघा कसं असतं की तुम्ही अधिकारी व्हावं, अधिकारी बनावं हे प्रत्येक आईबापाला वाटतं. मुलालाही वाटणं स्वाभाविक आहे, कारण तो शेवटी पात्र उमेदवार असतो त्या परीक्षेसाठी. पण बसल्यानंतर त्याला एकूणच त्या परीक्षेचा आवाका लक्षात येतो आणि स्वतःचाही येतो. तरी सुद्धा दिशाभूल करून घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये असे विद्यार्थी जास्त आहेत की ज्यांचे आईवडील त्यांना पोसू शकतात अनेक वर्ष. म्हणजे MPSCला बसणारे 90% मुलं हे वयाची 28-30 वर्षांपर्यंत आईबापांच्या पैशावरती जगत असतात. मला असं वाटतं की त्या मुलांपेक्षाही आईबापांनी किंवा आईवडिलांनी आपल्या मुलाला हे विचारलं पाहिजे की लग्न कधी करणार आहेस. जर का शिकतच बसणार आहे तर लग्न कधी करणार आहे आणि तुला किती दिवस आणखी पोसायचं आहे. हे प्रश्न धजावायला अजून आपली मानसिकता आईवडिलांची पुढे जात नाही. त्यांना अजूनही आपल्या मुलावरती खूप विश्वास असतो की आज ना उद्या तो अधिकारी होईल, म्हणून मग हे मृगजळ आणखी गडद होत जातं.
नक्की घडत होतंय. यासाठी जो तो चार्ट मी प्रसिद्ध केला होता काल, याच्यात महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली आणि G24 तासनी हा विषय उचलला, त्याबद्दल आपलं पहिलं मी अभिनंदन करतो. आणि हा विषय पालकांपर्यंत जाण्याची गोष्ट आहे की ज्या सदाशिव पेठेमध्ये मार्केट तयार झालेलं आहे. मगाशी तुम्ही जो शब्द वापरला की ह्या मार्केटमध्ये एखादं हॉस्पिटल पण आहे आणि दुसऱ्यावर रस्त्यावर तंबू लावून औषधोपचार करणाऱ्या लोकांचा जसा एक तंबू ग्लास असतो तसा क्लास सुद्धा ह्याच्यामध्ये उतरलेला आहे. मी ह्याच्याकडे अशा दृष्टिकोनातनं पाहतोय की 420 मुलं एकदा पास झाल्यानंतर ही जी ग्रामीण भागातली प्रचंड शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची मुलं शहरात येत आहेत, महिन्याला 10,000 रुपये खर्च करतायत. ह्या एकंदरीत कॅनव्हासवर मी 5 महत्त्वाचे मुद्दे राज्याच्या पटलावर आणलेत. पहिला मुद्दा असा याच्यामध्ये की कोणत्या जागा किती निघणार आहेत याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारकडनं कधीच लवकर दिलं जात नाही, नंबर 1. नंबर 2, MPSCच्या आज मी माहिती घेतली, आज जवळपास 150च्या आसपास केस मेटमध्ये आहेत, शेकडो केसेस हायकोर्टात आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये आहेत आणि वकील आहेत 2. त्यामुळं बिंदू नामावलीचा विषय, रोस्टरचा अनेक इश्यूज आहेत. ह्या सगळ्या इश्यूचे निर्णय प्रलंबित राहिल्यामुळं नोकर भरती प्रॉपर होत नाही. 72,000 जागा सरकार भरणार म्हणतं आणि ह्या वर्षी तर काढणारच नाहीत जागा. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या 15-20 वर्षाच्या ह्या मंत्रालयीन सार्वजनिक जीवनात मला असं आढळलं की जो सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांनी शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, MPSC यांच्याबरोबर आणि तज्ज्ञ लोकांबरोबर एक धोरणात्मक परिषद घेणं आवश्यक आहे. 14 लाख मुलं आज 10वीला बसतात, 12 लाख मुलं 10वीला बसतात आणि तेवढ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये रोजगार निर्माण होत नाही आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या लोकांना हे एक आकर्षण केंद्र झाले. जसं चित्रपट सृष्टीमध्ये सगळेच हिरो व्हायला होतात, कधी कधी साईड ॲक्टर होतात, नाहीतर फसगत होतात, त्याच पद्धतीचं शोषण ह्या पूर्णपणे सिस्टीममध्ये झालंय. आमच्याच काही लोकांनी मागणी केल्यामुळे सरकारने आता 38 आणि 43 वय वाढवलंय. तर हे 15 वर्ष 10 वर्ष पुण्यामध्ये काढतात. त्यामुळे पहिली मागणी माझी सरकारकडे आहे की UPSC प्रमाणे ओपनला 5 आणि रिझर्व्ह कास्टला 7 जे अटेम्प्ट UPSCला दिले तसे आपल्या राज्यामध्ये 5 आणि 7 करा. म्हणजे किमान त्याला जर कळलं की ह्याच्यामध्ये नाही तर आपण दुसरी साईड करून त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशनल स्किल घेऊन आपण दुसरी साईड निवडली पाहिजे. त्यामुळे हा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने पहिला घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या विभागांनी त्यांचा जो त्रैमासिक आढावा आहे तो आढावा वेबसाईटवर पब्लिश केला. तर किती जागा कोणत्या प्रवर्गाच्या कोणत्या कास्टच्या निघणार आहेत त्याप्रमाणे त्या प्रवर्गातली लोक तशा तयारी करतील. जर जागाच निघणार नाही, मध्ये NTच्या जागा नाही निघल्या कारण ती सरप्लस होती, तर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत नसतात, क्लासेसवाल्यांना माहीत असून ते सांगत नाहीत. यामुळं याच्यामध्ये जी पारदर्शकता पाहिजे ती पारदर्शकता MPSC कडून, सामान्य प्रशासन विभागाकडनं आणि राज्यकर्ते म्हणून आत्तापर्यंत अशी जी तुम्ही आठवून घ्या की विद्यार्थ्यांसाठी कोणती एक परिषद मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली धोरणात्मक विषयावर झालेली नसल्यामुळं आज जवळपास वर्षाला 5 ते 7 लाख मुलांचं खत तयार होतं आणि हे खत आता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेलं आहे. ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतं, नाहीतर ते MPSC करतं, आईबाबाची सरळ फसवणूक करतंय आणि आईबापांना हे माहितीच नाही की 2 ताटं आहेत आणि 200 लोक जेवायला आहेत. त्यामुळं याची जाणीव ग्रामीण भागातल्या पालकांना आजच्या कार्यक्रमातून व्हावी अशी एक अपेक्षा आहे. मी पुन्हा डॉक्टर रवींद्र शेळके यांच्याकडे जातो. बघा, ते पहिले आलेले आहेत, मराठा आरक्षणाचा फायदा त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर रवींद्र शेळके, मला तुम्हाला रॅपिड फायर राऊंडमध्ये प्रश्न विचारायचे आहेत, एका एका ओळीत उत्तर द्यायचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन काय? MBBS झालंय सर माझं. हां, तुमचे मुख्य परीक्षेला विषय कोणते होते? सर MPSC आपल्या एक्झामला सगळे विषय सारखेच असतात सगळ्यांना, त्यामुळं MPSCला असा सेपरेट विषय निवडावा लागत नाही. ठीक आहे, ती मुख्य परीक्षा फक्त सब्जेक्टिव्ह असते, म्हणजे त्यामध्ये उत्तरं नीट लिहावी लागतात. ऑब्जेक्टिव्ह आहे. आपल्या महाराष्ट्राची MPSC जी परीक्षा होते त्यामध्ये पॅटर्न चांगला केला आहे त्यांनी. ऑब्जेक्टिव्ह ठेवलेलं आहे 700 मार्क्सचं. हे ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईपची परीक्षा असते, त्यामध्ये 4 पेपर असतात 150 मार्काचे आणि 1 मराठी आणि इंग्रजीचा ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो 100 मार्काचा. असं 700 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह आणि 100 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह असतं. इंग्लिश आणि मराठी लेखीची परीक्षा असते. अशी 800 मार्काची परीक्षा
आणि 100 मार्काचा इंटरव्ह्यू, असं टोटल 900 मार्काची परीक्षा आहे. हा, म्हणजे मग अलीकडच्या काही वर्षांमध्ये असेल किंवा 10 वर्षात असेल, परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे, पूर्वीसारखा राहिलेला नाहीये, बरोबर ना? हो हो. हा, तर आता मला तुम्हाला प्रश्न असा 2012 विचारायचा पासून pattern आहे change की झालेला आहे. तुम्ही MBBS झालेला आहात. जेव्हा तुम्ही MBBS आहात आणि तुम्हाला राज्यसेवा पूर्व नंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा द्यायची आहे, तुम्हाला यशाची खात्री आहे, कारण तुम्ही एक पायरी खाली उतरताय इतरांपेक्षा. म्हणजे काय, तुम्ही इतिहास, भूगोल, जनरल स्टडीज म्हणजे काय, व्हॉट एव्हर अंडर द युनिवर्स, तुम्हाला काहीही प्रश्न विचारू शकता, काहीही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हणजे हे जे विषय आहेत ते तुम्ही MBBS 5 वर्ष झाल्यानंतर या विषयांची तयारी करणार आहे, ती सुद्धा स्पर्धात्मक परीक्षेसाठी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मला कसा अभ्यास करायचा आहे, किती अभ्यास करायचा आहे. तो नुसता अभ्यास करून भागणार नाही, तर हे विषय माझ्यासाठी नवीन आहेत. आतापर्यंत मी मेडिकल सायन्स शिकलो, आता मला माझ्या मेडिकल सायन्स व्यतिरिक्त जे विषय आहेत ते शिकायचे आहेत. तेव्हा तुम्ही घड्याळ लावून कॅलेंडरवरती सगळं काही काम तुमचं करत असता, अभ्यास करत असता. हे फक्त रवींद्र शेळके करू शकतो. का? तर तो MBBS आहे. त्यांनी 5 वर्ष MBBSची तयारी करून पास झालाय. त्याला स्पर्धा परीक्षा तुलनेनं खात्रीलायक यश देणारी परीक्षा वाटते. पण इतरांचं तसं नाही आहे. कला शाखेतनं BA करून विद्यार्थी येत आहेत, वाणिज्यमधून BCom करून येत आहेत, BSc करून विज्ञान शाखेतनं विद्यार्थी येत आहेत, BAMS ची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी हे काहीसं कठीण आहे. म्हणजे तिथं ट्रायल अँड एरर हा प्रकार जास्त आहे. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे IIT, MBBS असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, किंवा B फॉर एक्झाम्पल, तर त्यांच्यासाठी हे तुलनेनं सोपं आहे. ही सुद्धा व्यावहारिक बाजू ही विद्यार्थ्यांना कळून घ्यावी लागेल. तुम्हाला असं वाटतं MPSCला बसणाऱ्या सर्वांना ही गोष्ट कळते? सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये जी गोष्ट आली आहे ती मी सांगू इच्छितो. ती अशी की आत्ता गोष्ट अशी झाली आहे की बऱ्याच जणांनी हा मुद्दा मांडला की जॉबच्या दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज ह्या खूप कमी पडत आहेत आणि ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच MPSCचं एज लिमिट खूप जास्त आहे. म्हणजे फॉर्म ओपनवाल्यांसाठी 37 वर्ष जर लिमिट असेल वयाचं, तर फॉर्म भरणाऱ्यांची संख्या पण खूप जास्त होते. कुठंतरी ती अपेक्षा मनामध्ये राहते. अटेम्प्टचं लिमिट नाही आहे. या काही गोष्टी आहेत ज्यामुळं या एक्झामबद्दल किंवा या क्षेत्राबद्दल जास्त अट्रॅक्शन असतं लोकांना. तर कुठंतरी स्वतःला जर ॲनालिसिस करून की आपण खरंच हे करू शकतो का आणि कॉम्पिटिशन किती आहे, कोणीतरी दुसरा करतोय म्हणून न करता बाबा स्वतःला ते शक्य होणार आहे का, याचं पूर्ण विश्लेषण करून नंतर जर अभ्यासाला सुरुवात केली तर नक्कीच फेल्युअर रेट कमी होईल. आणि मी असं म्हणेन की कुठलीही स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करणार असाल, कोणताही विद्यार्थी, तर त्याने सोबत एक हे ठेवलं पाहिजे की तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं कशात आहे, त्या ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला एक उत्तम कामगिरी करायची आहे. म्हणजे असं नाही की मला स्पर्धा परीक्षा करायची आहे म्हणून तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये कसं तरी काम केलं तरी चालेल. ही मेंटॅलिटी जर बदलली आणि ग्रॅज्युएशनमध्येही तुम्ही जर योग्य कामगिरी ठेवली आणि त्यानंतर तुम्ही हे करायचं ठरवलं, तर नक्कीच तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड निर्माण होऊ शकते आणि त्याच्यातून तुम्हाला अनेक संधी आहेत ज्या संधीचा विचारच केला जात नाही. त्या क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहेत, तर त्या संधीचा मुलं विचार करायला लागतील. पण कुठंतरी हे होतं की चला हे ग्रॅज्युएशन करून मला कुठला जॉब मिळालेला नाही आहे, तर मग काय करू, चला माझा मित्र करतोय, मग आपण पण तयारी करूयात, काहीतरी होईलच. आणि पडल्यानंतर मग लक्षात येतं की अरे जेवढा आपण विचार केला होता तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे मी माझं MBBS झालं, तुम्ही म्हणाला तसं 5 वर्ष MBBS करून म्हणजे 12वीलाही मी चांगली कामगिरी केली होती. तेव्हा कुठंतरी एक होतं की चला आपण करू शकतो म्हणून. तुम्हाला अभ्यासाचा सराव आणि सवय ही मला जवळजवळ एक सराव आणि सवय असून सुद्धा मला हे ट्रायल अँड एररनीच गेलो मी. कारण तेव्हा प्रॉपर गायडन्स नव्हता, मी जॉब करत होतो, वेळ कमी, इतर विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यास करायला वेळ कमी होता. की असं हे नाही आहे की चला तुम्हाला अभ्यास करायचा सवय आहे म्हणजे, पण सोबत जॉब जर करत असाल तुम्ही तर तुम्हाला अभ्यासाला थोडा कमी वेळ मिळतोय बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा. त्यामुळं इतरांना लागतात त्याच्यापेक्षा 1-2 अटेम्प्ट मला वाटतं मला जास्त लागले. म्हणजे मी 2017ची प्री क्वालिफाय झालो नव्हतो, 18ला इंटरव्ह्यू दिला होता आणि आता 19च्या परीक्षेमध्ये मला रँक मिळाला, म्हणजे पोस्ट मिळाली. तर म्हणजे मीही या 3 अटेम्प्टमधून गेलेलो आहे.
MPSCच्या सुद्धा 3 अटेम्प्टमधून गेलेलो आहे, UPSCच्या 2 अटेम्प्टमधून गेलेलो आहे. तर इथं कुठंतरी हे लक्षात येतं की हे जर थोडंसं आधी ॲनालिसिस केलं आणि आपल्या क्षेत्राबद्दल जास्त नॉलेज ठेवलं, त्याच्यामध्ये करिअर करायचा काहीतरी विचार केला, तर नक्की इकडची गर्दी थोडीशी कमी होऊ शकते. आणि मॅडमनी म्हटल्याप्रमाणे सरकारचंही असं आहे की सध्या थोडेसे जॉब, मला वाटते की जॉब ऑपॉर्च्युनिटीज थोडं कमी होतात. आता अशी टीका होते नेहमी की आपल्या भारताची होते ते थोडी जॉबलेस ग्रोथ होती आहे, आणि ते कुठंतरी खरं वाटायला लागतं की जेव्हा इकडं कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी म्हणजे 200-200, 400 जागासाठी लाखो विद्यार्थी जेव्हा तयारी करतात, तेव्हा कुठंतरी असं लक्षात येतं की का करतात एवढे विद्यार्थी तयारी. तर कुठंतरी जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत, कुठंतरी त्यांना चांगल्या संधीची कमतरता सापडती आहे, भासती आहे. जर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये, स्वतःच्या क्षेत्रामध्ये म्हणजे स्वयंरोजगाराच्या क्षेत्रामध्ये जर जास्त संधी निर्माण झाल्या, जास्त चांगल्या पद्धतीनं काम करता आलं, तर नक्कीच कॉम्पिटेटिव्ह एक्झामवरचा जो भार आहे, तो ताण आहे, तो नक्की कमी होऊ शकेल असं मला वाटतं. ठीक आहे, ठीक आहे. आणि एक बाब तुमच्याही लक्षात आली असेल, जी आमच्या लक्षात आलेली आहे. आता तुमचं सुद्धा या प्रश्नाचं उत्तर गुळगुळीत झालं असेल की तुम्ही डॉक्टर असताना सुद्धा प्रशासकीय सेवेत का येत आहेत, हा प्रश्न तुम्हाला मुलाखतीला विचारला गेलाच असेल. हो हो, नक्की नक्की. मग काय उत्तर दिलं? हो, म्हणजे हा प्रश्न विचारला गेलाच. म्हणजे बघा, आता उत्तर मी एक प्रॅक्टिकल माणूस म्हणून, म्हणजे असं नाही की एक आयडियल उत्तर म्हणून द्यायचं म्हणून मी उत्तर देत नाही आहे. जे मी म्हटलं माझ्या उत्तरामध्ये, मी स्वतः मुद्दा मांडला की तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही कसं आहे. काय होतं, माझं बॅकग्राऊंड खेडेगावाचं बॅकग्राऊंड आहे आणि आपले मॅक्सिमम विद्यार्थी मित्र जे MPSCची UPSCची तयारी करतात ते खेडेगावातून येतात. ग्रामीण बॅकग्राऊंड असतं. ग्रामीण बॅकग्राऊंडमध्ये 10वीपर्यंत तुम्हाला जवळजवळ हे माहीतच नसतं की तुमची आवड नेमकी कशात आहे, तुम्हाला पुढे जाऊन कशात करिअर करायचं आहे. त्यावेळी मी म्हणजे 2007ची गोष्ट करतोय. 2007च्या वेळी जो ट्रेंड चालू होता की इंजिनिअरिंग, मेडिकल आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, हे 3 क्षेत्र जो असे होते की जे सर्व ज्ञात आहेत, म्हणजे सगळ्या शिक्षकांना माहिती आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, सगळ्या पालकांना माहिती आहेत. बाकीच्या क्षेत्राबद्दल तेव्हाही माहिती नव्हती. त्यातच म्हणजे मला चांगले मार्क होते, म्हणजे हुशार विद्यार्थी म्हणून मी गणला जायचो. त्यामुळं डॉक्टर व्हायचं असं ठरवलं की चला डॉक्टर होऊन पुढे चांगल्या संधी आहेत म्हणून ठरवलं. डॉक्टरीचा कोर्स करत असताना, आणि मला वाटतं हे माझ्याच बाबतीत नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की ते करत असताना माझ्या लक्षात आलं की याच्याकडे आपला थोडासा कमी कल आहे, याच्यापेक्षा आपण समाजसेवा किंवा लोकसेवा या माध्यमातून थोडंसं चांगली कामगिरी करू शकतो. आणि तरी मी माझं MBBS पूर्ण केलं, आणि MBBS पूर्ण केल्यानंतर मी खुलताबाद या ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालो होतो. त्या जॉईनिंगच्या दरम्यान, म्हणजे हे प्रॅक्टिकल उत्तर आहे, म्हणजे हे आयडियल उत्तर म्हणून सांगत नाही आहे, पण त्या दरम्यानमध्ये म्हणजे जो मला अनुभव आला त्या दृष्टीने मला असं जाणवलं की जर आपल्याकडं म्हणजे आपण सिव्हिल सर्व्हिसेस केलं तर नक्कीच आपला प्लॅटफॉर्म जो आहे, म्हणजे आपण एक डॉक्टर म्हणून पेशंट चेक करतोय, त्याच्यापेक्षा थोडासा विस्तृत प्लॅटफॉर्म होणार आहे. आणि दुसरा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की विश्वास होता की आपण चला UPSC आपण जर केलं, थोडासा वेळ द्यावा लागेल, पण UPSC आपण केलं तर आपण होऊ, हा विश्वास होता. मी स्वतःला अनालाइज केलं की आपल्याला काय काय करावं लागणार आहे, जॉब करावा लागणार आहे, सोबत अभ्यास करावा लागणार आहे, या सगळ्या सिच्युएशनचा आढावा घेतला आणि मग मी निर्णय घेतला. त्याच्यामध्ये नक्कीच या गोष्टीचा कुठेतरी हातभार होता की चला आपल्याला अभ्यासाची सवय आहे आणि आपण करू शकतो, म्हणजे आपण पहिल्यापासून सामोरं गेलेलो आहोत एक्झामला आणि आपण करू शकतो. हा एक त्याच्यामध्ये मुद्दा होताच की जो बाकीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मला वाटतं कुठंतरी कमी पडतो. ठीक आहे. आपल्यासोबत सुवर्णा पगार आहेत, ही विद्यार्थिनी आहे आणि तिने खूप फ्रँक उत्तर दिलं आधी की जागाच नाही आहे, जागा निघायला पाहिजे. सुवर्णा, मला तुला काही वस्तुस्थिती सांगायची आहे. तुम्ही MPSC साठी जनरल स्टडीज सह अभ्यास करता, म्हणजे काय, करंट अफेअर्स हा विषय असतो. हा विद्यार्थी जो MPSCच्या परीक्षांना बसतो, स्पर्धा परीक्षांना बसतो, तो करंट अफेअर्स म्हणून किंवा त्यातनं हे जाणून घेत नाही कधी की सध्या रोजगार निर्मितीची प्रक्रिया देशात काय चाललेली आहे, खरंच सरकारी पदांसाठी जाहिरात निघते किंवा नाही, किंवा किती जागा भरली जाणार आहे, आपलं बॅकग्राऊंड काय, परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जो आहे तो कसा आहे, की त्याला कोचिंग क्लासमध्ये गेल्यावरती हे कळतं की अभ्यासक्रम काय आहे. कारण काय झालंय माहिती आहे का, मी आत्ताचीही काही पुस्तकं या शोच्या निमित्तानं चाळली MPSCची, मला 30 प्रश्न जी मी 25 वर्षापूर्वी वाचली होती तीच आजही दिसलीत. म्हणजे पुस्तकं सेट करणाऱ्यांचा पॅटर्न बदललेला नाहीये, परीक्षा बदललेली आहे. तेव्हाही असंच व्हायचं, पास होणाऱ्यांची संख्या 0% किंवा 0.1% असायची. पण आता हे आरक्षणाचं सगळं मोहळ आल्यामुळं जास्त सजग झालेत विद्यार्थी. पण यामध्ये बदल झाला पाहिजे,
जागा वाढल्या पाहिजेत. तर मग विद्यार्थी इतके बसले तरी बहुतेकांना ही खात्री वाटेल की नाही, आपण पण पास होऊन अधिकारी बनू शकू. सुवर्णा. सर, आशिष सर, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आहे आणि त्यातनं मला असं म्हणायचं की आत्ताच डॉक्टर आपले जिल्हाधिकारी बोलले आहेत, प्रामुख्याने होतं काय की व्यवसाय शाखेतले जे विद्यार्थी इकडे येतात ना MPSCच्या अभ्यासाला, तर त्यांचा एक सेट बेस त्यांचा तयार असतो. त्यामुळे ते निश्चिंतपणे अभ्यासाला सुरुवात करतात. आणि कला आणि वाणिज्य शाखेतली जी मुलं असतात त्यांचा समतोल नसतो सर. त्यांनी 3-4 वर्ष अभ्यास केला की त्यांच्याकडे अनुभव नावाचा प्रकार नसतो आणि त्यांना असं वाटलं की आता MPSCचा अभ्यास सोडून आपण दुसरीकडे नोकरी शोधूया, तर सगळ्यात पहिले अनुभव विचारला जातो. तिथं ते मुलं मार खातात कारण त्यांचा बेसच नसतो त्यांच्या एज्युकेशनला. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही करंट अफेअर्सचा मुद्दा मांडला आहे. हे नक्कीच खरं आहे की रोजच्या अपडेटच्या न्यूजमध्ये मीही लोकसत्ता पेपर किंवा द टाइम्स ऑफ इंडिया हे सगळे न्यूजपेपर रीड करताना जाणवतं आहे की सगळेच जगावर आलेलं कोरोनाचं संकट असू देत किंवा ह्या अगोदरचं आपलं इकॉनॉमिकल स्ट्रक्चर असू दे इंडियाचं, या सगळ्या गोष्टींमध्ये समजतंय की आपल्याकडे एम्प्लॉयमेंट क्रिएट होत नाही आहे. पण जर रोजगार निर्मितीच झाली नाही सर, तर शिकलेल्या वर्गाने जायचं कुठं? आणि समजा शासनाने याला जर पर्यायी धोरण आखलं की सगळ्या मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे अट्रॅक्ट होण्यापेक्षा त्यांना कौशल्यावर आधारित काही रोजगार निर्माण केला, तर मला वाटतं की नक्कीच मुलं तो स्वीकारतील. कारण आज फक्त मुलांना एक अपेक्षित आहे की त्यांच्या कौशल्याप्रमाणे त्यांना त्या पगाराची नोकरी मिळावी. ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि सर, शेवटी ज्या डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, ह्या फॅकल्टीचे जे मुलं येतात ना, यांच्यासाठी CSAT हा पेपर खूप महत्त्वाचा आणि त्यांना क्रॅक करण्यासाठी खूप सोपा जातो, जो आपल्या वाणिज्य आणि कला शाखेच्या मुलांना आणि विज्ञान शाखेच्या मुलांना तो टफ जातो. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ते पटकन पुढे निघून जातात आणि कला शाखेचे मुलं मागे पडून जातात सर. तो पहिला जो प्रीचा जो आहे ना, पूर्वतयारीचा रेशो तिथेच घडतो. इंजिनिअरिंग आणि डॉक्टर मुलं पुढे निघून जातात तिथे. हा आमच्यासाठी खूप मोठा ड्रॉबॅक आहे. न्यूमेरिक ॲबिलिटीचा विषय असतो ना. हो हो. मी पुन्हा पुन्हा खोदून हे प्रश्न का विचारतोय? अनुभवानं जास्त शहाणा झालोय म्हणून विचारतोय. बघा, महाराष्ट्रामध्ये जेव्हा UPSC, तुम्ही पण ऐका रवींद्र शेळके, महाराष्ट्रामध्ये जेव्हा UPSCची जी IAS IPSची परीक्षा आहे, मुख्य परीक्षा UPSCची मराठी माध्यमातून झाली, तेव्हा जे पहिले विद्यार्थी महाराष्ट्रातनं UPSC पास झालेत, मी नावं घेणार नाहीत, ते आज प्रधान सचिव पदावरती किंवा त्याही पलीकडं आज मंत्रालयात काम करतायत. हे सगळे विद्यार्थी मराठी वाङ्मय हा विषय घेऊन, बहुतेक जण मराठी मीडियम दोन्ही विषयांचा माध्यम मराठी घेऊन उत्तीर्ण किंवा पास झालेले आहेत. पण हे विद्यार्थी कोणी डॉक्टर होते, कोणी IITians होते, कोणी BE होते, कोणी ते गॅटसारखी परीक्षा पास करून होते, असे ते विद्यार्थी आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे मंगेश की कला आणि वाणिज्य शाखेचे किंवा इतर विषय घेऊन सुद्धा कोणते विद्यार्थी जास्त पास झाले? म्हणजे मला आठवत आहे 90च्या दशकामध्ये इतिहास, भूगोल, मराठी वाङ्मय हे विषय घेऊन जे IAS IPS झाले, त्यामध्ये बहुतेक विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते, त्यातही ते इंजिनियर्स, डॉक्टर्स होते. त्यांनी हे कला शाखेचे विषय घेतले आणि ते पुढे गेले आणि कला शाखेचे जे विद्यार्थी आहेत ते मागे राहिलेत. त्यामुळं ही परीक्षा खूप मोठं असं मृगजळ आहे. यामध्ये खूप ताऊन सुलाखून स्वतःला तपासून उतरावं लागतं. हे भान विद्यार्थ्यांना येतपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मंगेश. हो सर, विद्यार्थ्यांना काय होतं की त्याचे भान नसतं. ज्यावेळी पहिला अटेम्प्ट असतो त्यावेळी विद्यार्थ्यांना माहिती नसते की आपण काय आपल्यासमोर आहे आणि आपण काय करायचं आहे. जसजसे 2-3 वर्षे होतात त्यानंतर विद्यार्थ्यांना कळते की यामध्ये कशा पद्धतीने जागा निघतात आणि शासनाचे एक निश्चित असं धोरण नसतं की किती जागा निघतात. गेल्या वर्षीची आपण जाहिरात बघितली 2018ची, तर त्यामध्ये 136 जागांची जाहिरात होती. तर यावर्षी 2019ची जाहिरात होती ती 420 जागांची होती. तर पुढल्या वर्षीची जाहिरात आताची आहे ती 220 जागांची. या जागांच्या मध्ये जसं एक निश्चित असं प्रमाण नसल्यामुळे विद्यार्थी
हा भ्रमात राहतो की पुढील वर्षी चांगली आड येईल, पुढील वर्षी चांगली आड येईल. त्यामुळे तो तयारी करत राहतो आणि विद्यार्थी त्या आशेवरच बसला जातो. आणि जसं सरकार बदलतं तसं जागेचं प्रमाण सकट बदलतं आणि जशा एकदा इलेक्शन झाल्या की त्यामध्ये परत तिकडे कोण लक्ष देत नाही त्या जागेंच्याकडे. असे विद्यार्थी या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून पडलेले असतात आणि विद्यार्थ्यांना एक वाटत असते की आपण पुढल्या वर्षी जागा चांगल्या निघतील, काहीतरी होऊन जाईल. त्यानंतर सरकारनं जाहीर केली की मेगा भरती 72,000ची मार्च 2019ला जाहिरात काढलेल्या होत्या. जिल्हा परिषद त्यानंतर MIDC या ज्या महापरीक्षामध्ये जाहिरात काढलेल्या होत्या त्या जाहिरातीची अजून देखील भरती झालेली नाही. ही भरती अजून प्रलंबित आहे. पोलीस भरतीसारख्या भरपूर जागा अजून प्रलंबित आहे. ही भरती कधी होणार? ह्या जागा सगळ्या जागा जर महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जर घेण्याचं जर ठरवलं आणि त्यांच्याकडे केरळ लोकसेवा आयोगाप्रमाणे शिपाई पदापासून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत सर्व जागा जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दिला तर जे विद्यार्थी क्लास 1 क्लास 2ची तयारी करतात ते विद्यार्थी त्यांची क्लास 3 पदावर तरी त्यांची बोलवून होईल की त्या पद्धतीनं त्यांच्या घरच्यांना देखील एक वाटेल की माझा मुलगा कुठेतरी सरकारी नोकरीमध्ये एक सेट झालेला आहे. तर शासनानं हे ठरवायला हवं की केरळ लोकसेवा आयोगासारखं शिपाईपासून उपजिल्हाधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे भरती देण्याचं ठरवायला हवं. त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये आता 2 सदस्य आहेत. त्या 2 सदस्यावर गेले वर्षभर काम चालत आहे तर ते सदस्यांची संख्या वाढवावी. मला वाटते की शासनाचं या गोष्टीकडे कुठेही लक्ष नाही. शासनानं लक्ष देऊन या गोष्टीकडे शासनाने विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार करावा की ज्या पद्धतीने हा 0% रेशो आहे कुठेतरी वाढल्यावर कुठल्या तरी पद्धतीने वाढल्याच पाहिजे. ठीक आहे. मी पुन्हा जातोय महेश बडे यांच्याकडे. महेश बडे, मगाशी राजेंद्र कोंढरेंनी जो विषय मांडला की अटेम्प्ट फिक्स करावेत MPSC राज्यसेवेला की 4 किंवा 5 जसे UPSCला होते आधी, आताही आहेत मला वाटतं. तर अटेम्प्ट फिक्स करावे आणि वयोमर्यादा जी 40च्या पलीकडे गेली आहे, जर का तो 43 वर्षांपर्यंत परीक्षा देत राहील तर तो जगणार कधी? अटेम्प्टमध्ये ही परीक्षा बांधली गेली पाहिजे. भलेही विद्यार्थ्यांना वाईट वाटू दे. ज्या संघटना विद्यार्थ्यांच्या आहेत, ज्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघटना तयार झालेल्या आहेत आणि पुढे विद्यार्थ्यांसाठी म्हणून आरक्षणाचा अजेंडा राबवतात, त्यांनाही हे सांगितलं गेलं पाहिजे की त्या विद्यार्थ्याची दिशाभूल आहे, त्याच्या घरच्यांची फसगत आहे. वयोमर्यादा वाढवून किती वाढवणार आहे? म्हणजे काही पास होणारे मी बघितले 40शीत की त्यांच्यातलं सगळं सत्व निघून गेलेलं असतं आणि ते मग समाजाला काय दिशा देणार असंही होतंय. बरोबर सर. याच्यामध्ये शासनाची पॉलिसीचा तो भाग आहे की म्हणजे सरकार कदाचित शासनाच्या समोर या युवकांसाठी रोजगाराच्या संधी नसल्यामुळे शासन ज्या पद्धतीने ह्या पॉलिसी राबवते, म्हणजे एक प्रकारे शासन युवकांच्या भवितव्याशी या ठिकाणी खेळते. युवकांनी देखील या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की बाबा आपण किती वर्ष या परीक्षेमध्ये बसलं पाहिजे. कारण की इथं जर आम्ही मागणी केली की लिमिट अटेम्प्ट करा तर त्याला आम्ही टीकेचे धनी होऊ शकतो. तर याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आणि आजचा जो आपण कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि 2-3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मला सांगावेसे वाटतात की जे 99.99% या विद्यार्थ्यांच्या पुढं काय, तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने विविध पॉलिसीज या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित केल्या पाहिजेत. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये महिला बचत गट असतात त्या पद्धतीने युवक बचत गट या ठिकाणी उभा केले पाहिजेत. आणि आत्ताच्या या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आज आपण बघितलं तर एकट्याने बिझनेस करणं हे खूप चॅलेंजिंग असणार आहे यापुढे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी समूहामध्ये येऊन बिझनेस करणं गरजेचं आहे. कारण की महाराष्ट्रामधल्या विविध जिल्हा तालुक्यातली मुलं ज्यावेळेस पुणे औरंगाबाद सारख्या ठिकाणी येतात तर त्यामध्ये खूप चांगलं वैचारिक सगळे चर्चा होत असतात आणि त्याच्यातून एक चांगला बिझनेस या ठिकाणी उभा राहू शकतो. त्यासोबत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना शासन ज्या पद्धतीने एका आमदाराला एक वर्षाला एक निधी हा खर्च करण्यासाठी त्या ठिकाणी जो दिला जातो तर त्या निधीच्या माध्यमातून त्यांच्या तालुक्यात जे युवक आहेत या युवकांसाठी एक कॉल सेंटर बिझनेसच्या संदर्भात, नोकरीच्या संदर्भात या ठिकाणी उभा करणं गरजेचं आहे. त्यासोबत एक बिझनेस व्हॅन त्या गावांमध्ये फिरून या युवकांसाठी एक चांगलं प्रबोधन या माध्यमातून होऊ शकतं. कारण आता ज्या पद्धतीने तंत्रज्ञान बदलत आहे त्या तंत्रज्ञानाचा बेनिफिट हा या युवकांना त्या ग्रामीण भागामध्ये होणं गरजेचं आहे. नाही तर खूप अवघड परिस्थिती या माध्यमातून निर्माण होऊ शकते. जेव्हा मी महाराष्ट्रातल्या विविध जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी ज्यावेळेस मी फिरलो तर सर मला खूप एक भयंकर वास्तव या ठिकाणी समोर आलं की आज या मुलांना जर सरकारी नोकरी असेल तरच त्यांचं लग्न या ठिकाणी होतं. त्याच्यामुळे हा बराचसा लोंढा हा सरकारी नोकरीच्या मागे लागत आहे. मेगा भरतीची जी घोषणा मागच्या शासनाने केली होती 72,000 जागांची, याच्यामध्ये 34 लाख मुलांनी फॉर्म भरले होते. 34 लाख म्हणजे 34 लाख हे विद्यार्थी आज बेरोजगार आहेत. तर यांच्या समोर म्हणजे हे का
याचं कारण एकच आहे की माझं लग्न ठरलं पाहिजे. का तर त्या मुलीकडच्यांची अपेक्षा असते की मुलगा हा सरकारी नोकरीच पाहिजे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शासनाने या व्यवसायाच्या विषयी एक प्रबोधन करणं गरजेचं आहे की व्यवसाय कुठले कुठले चांगले व्यवसाय आहेत, मार्केटमध्ये कुठल्या चांगल्या संधी आहेत, याबाबत शासनाने येणाऱ्या काळामध्ये पॉलिसी राबवल्या पाहिजेत. तरच हा युवक टिकू शकतो. नाही तर या युवकाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पुण्यामध्ये आज नैराश्यामध्ये बरेचसे युवक अडकलेले आहेत. व्यसनाधीनतेच्या मार्गाला हे युवक चाललेले आहेत. बऱ्याच जणांनी स्वतःचं जीवन हे याच्यामध्ये संपवलेलं आहे. कुठेही एक बातम्या मीडियामध्ये दिसत नाहीत कारण की ह्या बातम्या ह्या दाबल्या जातात. त्याच्यामुळे युवकांना या ठिकाणी शासनाने जो आज आपण म्हणतो युवक हा म्हणजे भारतामध्ये आज युवक मोठ्या संख्येने आहेत, तर या युवकांना कुठेतरी एक चांगलं स्थान या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. आणि ज्या काही पॉलिसीज आज शासन राबवत असतं तर ग्राउंड लेवलवरती त्या पॉलिसीज इम्प्लिमेंट होत नाही. म्हणजे मला जर एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे भांडवल लागतं तर बँक लेवलवरती त्यांना ग्राउंड लेवलवरती बँका त्यांना लोन देत नाही. त्याच्यामुळे हा विद्यार्थी हताश होतो आणि व्यवसाय नको म्हणजे घरचे सुद्धा घाबरतात की तू व्यवसाय करू नको. आणि कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मानसिकता एकच आहे की बाबा तू व्यवसाय करूच नको, तू फक्त नोकरीच कर, भले मग ती 5,000ची नोकरी असेल. तर हा एक व्यापक दृष्टिकोन पालकांनी देखील बदलणं गरजेचं आहे, मित्रांनी देखील बदलणं गरजेचं आहे. आणि शासनाने आता एक या युवकांसाठी एक चांगला कुठेतरी एक समिती नेमून एक येणाऱ्या काळामध्ये कुठले नवीन व्यवसाय असणार आहेत या संदर्भातचं प्रबोधन हे शासनाने करणं आता गरजेचं आहे. ठीक आहे, मी पुन्हा जातोय प्राध्यापक सचिन हिवसणकर यांच्याकडे. प्राध्यापक सचिन हिवसणकर, ही वस्तुस्थिती आहे पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबादमध्ये की MPSCचे जे क्लासेस चालवणारे आहेत हे माजी विद्यार्थीच आहेत बहुतेक, किंवा त्यांच्या क्लासेसमध्ये जे विद्यार्थी येतात तेच पुढे त्यांच्या क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून रुजू होतात, किंवा असे जे माजी विद्यार्थी आहेत ते कालांतराने पत्रकारही बनतात, आणखी वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, पण उमेदीची वर्ष ते हरवलेली असतात. क्लासेसचं जे फॅड तयार झालेला आहे की पुण्यामध्ये गेल्यावरच MPSC क्रॅक करता येते, अन्यथा नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे का? खरंच ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांना पुस्तकं कुठली वाचायची, नोट्स कुठल्या घ्यायच्या हे खरंच कळत नाही. म्हणजे मला आठवत आहे भूगोल घ्यायचा असेल 94-95ला हा विषय UPSCला तो वाजीरामन रावकडे जावं लागायचं. तसंच आजही आहे. नाही, अर्थातच ही काय वस्तुस्थिती नाहीये. ओके, तुम्हाला जर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही पुणे किंवा मुंबई इथेच यायला पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं इक्वेशन नाहीये. तुम्ही अगदी तुमच्या गावामध्ये राहून, घरी राहून देखील तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता आणि याच्यामध्ये यश मिळवू शकता. अशी उदाहरणं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. पण अर्थातच तुम्ही कुठेही असा, तुम्ही पुणे मुंबईत असा किंवा तुम्ही तुमच्या गावाकडे असा, तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स मिळणं आवश्यक आहे. पण गायडन्स म्हणजे इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातूनच गायडन्स मिळालं पाहिजे असं नाहीये. जे विद्यार्थी या परीक्षांमधून याच्यापूर्वी पासआउट झालेले आहेत त्यांनी आपला जिल्हा, त्यांचा जो मूळ जिल्हा आहे त्याची जबाबदारी घेतली निदान वर्षभर सिलेक्ट झाल्यानंतर, आणि त्या मुलांना गायडन्स केलं तरी त्या मुलांमध्ये यशाचं असणारं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण वाढेल. पुणे मुंबईत येऊन मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करणं आणि यश मिळवणं असं कुठलंही सूत्र होऊ शकत नाही या परीक्षांसाठीचा. मला असं वाटतं की या BA BCom नंतर काय किंवा ग्रॅज्युएशन नंतर काय जागा वाढल्या पाहिजेत, त्याच्यावर नोकरी मिळते का, अनएम्प्लॉयमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, हे सगळं पिक्चर बदलण्यासाठी बरेच दिवस जावं लागणार आहेत, बराच काळ जावा लागणार आहे. परंतु काही टप्पे आपल्याला सुधारणांचे नक्की सांगता येतील. त्यातला पहिला टप्पा हा आहे की जे कुटुंब प्रमुख आहेत आणि जो मुलगा परीक्षेसाठी तयारी करतो आहे तर त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की परीक्षेची तयारी करण्याच्या पूर्वी की आपलं जे ग्रॅज्युएशन आहे किंवा आपण जे PG करणार आहोत तर तिथे आपल्याला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि मग स्पर्धा परीक्षेचा विचार करायचा आहे. नंबर 2, MPSC आयोगाने देखील परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याच्यानंतर परीक्षा पद्धत ही राबवत असताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की MBBS पासून ते BA पर्यंतची मुलं या परीक्षा देतात. या सर्वांसाठी आपल्या अभ्यासक्रमामध्ये आणि परीक्षेच्या पद्धतीमध्ये लेवल प्लेइंग बॅलन्स्ड अशा प्रकारचं फील्ड असलं पाहिजे, म्हणजे सगळ्यांना समान संधी या माध्यमातून मिळाली पाहिजे. आणि नंबर 3, मला असं वाटतं की संस्था ज्या आहेत, ज्या क्लासेस चालवतात, तर त्यांनी या मुलांना स्पर्धा परीक्षांबरोबरच की इतर कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत किंवा इतर कुठल्या प्रकारच्या करिअरच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाऊ शकता तर त्या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे.
राजेंद्र कोंढरे यांच्याकडे शेवटी जातोय. राजेंद्र कोंढरे, 2-3 प्रश्न आहेत पण वेळ कमी आहे. अगदी थोडक्यात बघा, हे तर झालं अभ्यासक्रमाचं परीक्षेचं, पण यामध्ये आरक्षण, समांतर आरक्षण, त्यामध्ये आता SC-BCचा सुद्धा विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. काही जण म्हणतात SC-BCचा लाभ मिळाल्यामुळं जे तहसीलदारपदी रुजू झाले असते आता त्यांची निवड उपजिल्हाधिकारीपदी झाली. इतका त्या SC-BCचा मराठा विद्यार्थ्यांना लाभ झाला वगैरे वगैरे वगैरे. या गोष्टींनी सुद्धा नकारात्मकता वाढते आहे, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. तर अनेकांना असं वाटतं की यामध्ये आरक्षणच नको आहे. काय आता आरक्षण हे घटनेमध्ये आहे आणि जोपर्यंत देशामध्ये लोकशाही आणि निवडणुका आहेत तोपर्यंत आरक्षण कोणी रद्द करू शकणार नाही. त्यामुळं आता उलट्या प्रवासापेक्षा आरक्षणात सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक समाज घटक प्रयत्न करत आहेत. पण जाता जाता 3 विनंती मला आपल्या माध्यमातून राज्य शासनाला करायच्या आहेत की परवा 3 बातम्या पब्लिश झालेल्या आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटची स्किल डेव्हलपमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्किल डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये सक्सेस रेट हा 23% आहे. इकडे आपला 99% अपयशाचाच रेट आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण राज्याचं पुढच्या 5-10 वर्षामध्ये कोणत्या प्रकारच्या इंडस्ट्रीज, कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान आता बदल होतंय याच्यावर फार मोठं मंथन होऊन एक चांगला प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि अनेक जी विद्यापीठं आहेत ह्या विद्यापीठांनी याच्यावर एकत्रित येऊन ह्या नव्या पिढीला दिशा देण्यासाठी वेळीच हे जर नाही केलं तर पूर्वी जसं BEd DEdचं फॅड निघालं होतं, नंतर सायन्स साईड आली, नंतर लोक इंजिनिअरिंग मेडिकलकडे पळायला लागली, तर तो ट्रेंड आता 3-3, 4-4 वर्षामध्ये जसा बदलतोय त्याप्रमाणे हे बदल अभ्यासक्रमापासून तर धोरणांमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शासन हे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल करायला 5-5 वर्ष लावतोय. आणि ह्या तरुण पिढीची त्याच्यामध्ये जी राख होतीये ही कुठंतरी थांबवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, विविध विचार संघटना, मीडिया असेल आणि विज्ञान तंत्रज्ञान सगळ्या क्षेत्रातली लोकत्र येऊन त्यांचे अनुभवातून एक राज्याचं कायमस्वरूपी चांगल्या प्रकारचं धोरण अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत. कारण कुठल्याही असे नवे बदल झाले की त्याच्यामध्ये अनेक चुकीचेही लोक घुसून ते वाट लावतात. त्याच्यासाठी एक चांगली सक्षम यंत्रणा उभी करावी एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर ऑपॉर्च्युनिटी आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 4 मे 2020ला जो GR काढलाय त्यामध्ये नोकर भरती होणार नाहीये. त्यामुळे पुढच्या 1-2 वर्षात जर नोकर भरती होणार नसेल तर विद्यार्थ्यांनी वेळीच आत्ता आपली दिशा त्या दृष्टीने तशी फ्लेक्झिबल ठेवून बदल करणं आवश्यक आहे. आणि ह्या मृगजळाच्या पाठीमागं जाण्यापेक्षा इतर दिशांकडे वळण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्यातलं कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळे प्रकार अंमलात आणावेत एवढं या ठिकाणी मी आवाहन करतो. ठीक आहे. बघा, मला आठवत आहे 2004 साली मी एका महाराष्ट्राच्या प्रतिष्ठित दैनिकासाठी MPSC नावाचं गौड बंगाल हे आर्टिकल, हा लेख लिहिला होता. आणि आज 16 वर्षानंतर त्याच विषयावरती तीच चर्चा करतोय. थोडक्यात काय, इतक्या मोठ्या प्रमाणात 3 लाख 3.5 लाख विद्यार्थी परीक्षेच्या पहिल्याच टप्प्यात नापास होत असतील आणि पुढे सुद्धा 99.99% मुलं हे नापासच राहत असतील, तर अशा वेळी जे सलग 3दा पूर्व परीक्षेत राज्यसेवेला MPSCच्या नापास झालेत त्यांनी आपला मार्ग किमान बदलावा. घरच्यांची दिशाभूल करू नये. स्वतःची तर ते फसगत करतातच आहे, पण वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि तसा विचार करावा स्वतःचा, आयुष्याचा, आईवडिलांचा. इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.